शहादा शहरात मुक्त गोवंशाचा धुमाकूळ, नागरिक त्रस्त, कारवाईची मागणी तीव्र। शहादा शहरात सध्या मुक्त गोवंशाचा वावर मोठ्या संख्येने वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत। विशेषतः शहरातील मुख्य रस्ते जसे की मेन रोड, डोंगरगाव रोड, दोंडाईचा रोड या परिसरात हे जनावरं रस्त्यावर मोकाटपणे फिरत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। वाहतूक अडथळ्यांबरोबरच अनेक वेळा या गोरडोरमुळे अपघात होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। नुकतीच अशी एक दुर्दैवी घटना कळवण येथे घडली असून मोकाट गोवंशामुळे झालेल्या अपघातात एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। स्थानिक लोकांनी शहादा नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत यावर तात्काळ कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली आहे। मोकाट जनावरांना पकडून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची तसेच भविष्यात अशा घटनांना आळा बसावा यासाठी नगरपालिका प्रशासनाने योग्य उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। शहरातील वाहतुकीला बाधा आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही समस्या अत्यंत गंभीर असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक झाले आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। शहादा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि प्रशासनाला मी विनंती करू इच्छितो की शहादा शहरामध्ये जे मोकाट जनावरांनी हैदोस लावला आहे त्यांचा बंदोबस्त नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात यावा। कारण की आता जून महिना सुरू झालेला आहे आणि या मोकाट जनावरांमुळे विद्यार्थी आणि जे सामान्य नागरिक जे रोडवर रस्त्यावर फिरतात त्यांना खूप त्रस्त झाले आहेत। मागील वर्षी अशा या मोकाट जनावरांमुळे एका व्यक्तीला आपला प्राण गमवावा लागला। म्हणून मी आजच्या या निवेदनामार्फत आणि माननीय मुख्याधिकाऱ्यांना विनंती करतो की या मोकाट जनावरांचा आपण बंदोबस्त करावा, अन्यथा नंदुरबार आपण शहाद्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येतील। कारण की असे जनावरांचे जर बंदोबस्त केले नाही तर येणाऱ्या भविष्यामध्ये विद्यार्थ्यांनाही त्रास होऊ शकतो, वाहतुकीला त्रास होत असतो आणि सामान्य नागरिकाला देखील त्रास होईल। म्हणून माननीय मुख्याधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेऊन संबंधित गुरांवरती आणि गुरांवर नाही तर ज्या व्यक्तींचे किंवा ज्या मालकांचे गुरं आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीने मी करीत आहे। आपण बघता आहात, मी आता कोर्ट परिसरातील सिद्धिविनायक परिसरात उभा आहे। हा इतका वर्दळीचा रस्ता, इथे वाहतुकीची अखंडित वारंवार येणं जाणं असतं। इथं शालेय वसंतराव कॉलेजचे विद्यार्थी येतात। या रोडवर आणि पूर्ण शहादा शहरात मोकाट गुरांचा इतका हौदोस वाढला आहे। वारंवार नगरपालिका प्रशासनाला तक्रार देऊन वृत्तपत्रात बातमी सुद्धा नगरपालिका बघायचे सोंग घेत आहे। कालच आपल्या कळवणला एक दुर्घटना घडली मोकाट गुरांमुळे। तसंच गेल्या 6 वर्षी आपल्या शहादा शहरातील मनोजभाई धनकानी यांना एका नंदीने उचलून पटकून त्यांना जायबंदी व्हावं लागले। ते आतापर्यंत अपंग अवस्थेत आहेत। तरी शासन या गोष्टीची दखल केव्हा घेणार? वारंवार तक्रारीची काही त्यांच्याकडे तूट घेत नाही। तरी शासनाने लवकरात लवकर जे मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला नाही तर आम्ही आमच्या स्तरावर आंदोलन करू आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करू, जे मोकाट गुन्ह्याचे मालक आहेत त्यांच्यावर। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।